नेत्याचं घर आणि करिअर वाचवण्यापेक्षा स्वतःचं घर सांभाळ मित्रा. घरातल्यांना 4 दिवस कसे सुखाचे दाखवता येतील ते बघ. कारण तुझा नेता जरी इलेक्शन मध्ये हरला ना तरी सुद्धा त्याचं कुटुंब काय उपाशी मरणार नाही. त्यानं त्याच्या कुटुंबाच्या पुढल्या 4-5 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवली मित्रा. परंतु तुझं काय, तुझ्या कुटुंबाचं काय? आपला बाप आजही रोजंदारीवरती दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतोय. त्याच्या हातचं काम आपल्याला बंद करता येईना आणि तू काय करतोयस? साहेबांचं चप्पल घेऊन मागे मागे फिरतोयस. हे काय बरोबर नाही मित्रा. तुझ्या नेत्याचं पोरग विदेशात शिकतंय, कोट्यावधीच्या गाडीतून फिरतंय आणि तुझं पोरग मात्र तुला एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये सुद्धा घालता येत नाही. अरे एवढंच काय, स्कूल बसला 300-400 रुपये महिन्याला द्यावे लागतात म्हणून तू त्याला पायी घालवतोयस आणि स्वतःची गरिबी लपवण्यासाठी व्यायामाचं महत्व पटवून सांगतोयस. हे काय बरोबर नाही. प्रामाणिकपणे सांग मित्रा, स्वतःच्या आई वडिलांचा वाढदिवस तुझ्या लक्षात असतो का? आणि असलाच तर त्यांच्या वाढदिवसाला तुला 200 रुपयाचा केक आणायचा होत नाही.